उत्क्रांतीचे पुरावे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. हे पुरावे पुढीलप्रमाणे. बाह्यरूपीय पुरावे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. करून पहा. वरील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात याची नोंद करा. उत्तर: प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानांची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत. त्यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. वरील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. सांगा पाहू. 1. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत? उत्तर: प्रगत सजीवांच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. प्रत्येक संस्थेत ठराविक अवयव असतात. जसे हृदय, फुफ्फुसे हे 2 महत्त्वाचे अवयव छातीच्या पोकळीत असतात. करपरेमध्ये मेंदू असतो. उदर पोकळीत जठर, आतडी, यकृत, वृक्क असे अवयव असतात. 2. शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? उत्तर: शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडत नाही. सजीवांना जगण्यासाठी जी कार्य शरीरात पार पाडावी लागतात त्या प्रत्येक कार्यासाठी सजीवांच्या शरीरात एक महत्त्वाचा अवयव काम करतो. मेंदू शरीरातील सर्व कार्यांवर नियंत्रण करतो. हृदयामुळे रक्ताभिसरण होते. फुफ्फुसे वसनाचे कार्य पार पाडतात. वृक्क रक्तशुद्धीकरणाची क्रिया करतात. अशा रीतीने शरीरातील प्रत्येक अवयव सजीवास उपयोगी पडतो. केवळ फार थोडे अवयवच कोणतेही कार्य करत नाहीत. उदाहरणार्थ आंत्रपुच्छ, अक्कलदाढ इत्यादी. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दलची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. अवशेषांगे, वेस्टिजियल ऑर्गन्स. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादी निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र
तो अवयव कार्य करत असतो. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. निरीक्षण करा व चर्चा करा. वरील चित्रांचे निरीक्षण करा. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. विविध प्राण्यांमधील काही अवशेषांगे शोधून ती दुसऱ्या प्राण्यात कशी उपयुक्त आहेत हे शोधा. याबाबतची माहिती तुमच्या वर्गात सादर करा व इतरांना पाठवा. पुराजीव विषयक पुरावे, जीवाश्मविज्ञान, पॅलिएंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे आता कसे सांगता येईल? याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म, फॉसिल्स असे म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14ची सक्रियता व C14 व C12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन, कार्बन डेटिंग असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 किंवा C14च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स. निरीक्षण करा व चर्चा करा. वरील चित्रांचे निरीक्षण करून दिसून आलेल्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. अशा प्रकारच्या इतर काही प्राण्यांची माहिती तुमच्या शिक्षकांकडून मिळवा. इंटरनेटच्या माध्यमातून चित्रे किंवा व्हिडिओंचा संग्रह करा. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ, पेरिपॅटस ह्या प्राण्यामध्ये वलई प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पॅरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी
व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांची नाते सांगतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. निरीक्षण करा व चर्चा करा. आकृतीमधील काही प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्थांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. वरील चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते.